घड्याळामध्ये किती वाजलेले दिसतील. आता आपण आरशामध्ये प्रतिमा कशा दिसतात याचा अभ्यास केलेला आहे. तर आरशामध्ये आपण जेव्हा समोर उभे राहतो तर आपल्याला उजवा हात कसा दिसतो रे? डावा हात थोडक्यात ही बाजू इकडची दिसते आणि ही बाजू इकडची दिसते. अगदी उलट हो की नाही? मग आता परीक्षेमध्ये आपण हे घड्याळ घेऊन जाणार आहोत का? नाही. असं पाहणार आहोत का? नाही. आता हे घड्याळ आहे की नाही? आता या घड्याळामध्ये 2 वाजले असताना आपल्याला किती वाजले दिसतील रे आरशामध्ये? कारण 2ची विरुद्ध बाजू काय आहे? 10 आहे की नाही? पण घड्याळाचा वापर न करता हे उदाहरण कसं सोडवायचं, कसं करायचं अगदी थोड्याच वेळात त्याची ट्रिक आपण आज पाहणार आहोत. तर या घड्याळामध्ये किती आकडे असतात रे? एकूण आकडे किती असतात? 12 असतात. अगदी बरोबर. मग काय करायचं बघा, या 12 मधून किती वाजले घड्याळामध्ये? 2. या 12 मधून हे 2 काय करायचे? वजा करायचे. काय करायचे? वजा. 12तून 2 गेले, उत्तर किती आलं? 10. घड्याळामध्ये 2 वाजले असताना आरशामध्ये आपल्याला किती वाजले दिसतील रे? आहे की नाही सोपं?